नमस्कार, जय महाराष्ट्र. तर तुमचा जो प्रश्न मला आत्ता आलेला आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत, की ताई आमच्याकडं सेकंड आधार कार्ड नाही, म्हणजे मिस्टरांचा आधार कार्ड नाही किंवा वडिलांचा आधार कार्ड नाही. कशासाठी? तर आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आणि ही के-वाय-सी प्रत्येक महिलेला करायची आहे. जेवढ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे, त्या प्रत्येक महिलेला ही के-वाय-सी करायची आहे. आणि ही ई-के-वाय-सी केल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पात्र असाल, अपात्र असाल, जे काही असेल तरी तुम्हाला योजनेच्या अंतर्गत ही ई-के-वाय-सी करायचीच आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ई-के-वाय-सी करून घ्या. तुमचे बरेचसे प्रश्न मला ह्याच्यामध्ये आले. सेकंड आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल, म्हणजे मिस्टरांचा आणि वडिलांचा आधार कार्ड नसेल, तर त्या महिलांनी कुठेही ई-के-वाय-सी करायला जाऊ नका. तुम्ही जरी आत्ता काहीतरी घाई गडबड करून ई-के-वाय-सी केली, तर तुमचा फॉर्म अपात्र होईल. याच्यावर आपण सरकारला सांगितलेलं आहे, की इथं काहीतर त्यांनी एक वेगळं ऑप्शन द्यावं, म्हणजे जेणेकरून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकाल. तर नक्की आपल्या व्हिडिओला फॉलो करत जा. येणाऱ्या काळामध्ये जसं ते ऑप्शन तिथं येईल, की तुम्ही ई-के-वाय-सी करा म्हणून लगेच तुम्हाला मी सांगणार आहे. काळजी करू नका. जर तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील, जसं मी तुम्हाला मदत करत आहे योजनेच्या अंतर्गत, तसं इतर महिलांना सुद्धा तुम्ही मदत करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा, जेणेकरून त्या महिलांचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.